आपण कॉन्टॅक्ट करू शकता. संजयजी पाटील बॉस, त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ पाटील, निनाद तारेकर यांच्याशी आपण संपर्क करू शकता. आणि ही स्पर्धा 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्टला याच मैदानावर खेळवली जाईल. तर याचा सुद्धा सर्वांनी आनंद घ्या. क्या बात आहे. 40+ म्हटल्यानंतर एक धाव आरोग्यासाठी. प्रत्येक आज पाहताय तुम्ही ग्रामीण टुर्नामेंट घ्या, 40+ला देखील भरपूर प्राधान्य दिलं जातं. आणि वय झालं म्हणून शरीर थकलं नाही. शेर का शिकार हमेशा ताकतवर ही होता है. शेर बूढ़ा इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है. आणि आज तुम्ही सातत्याने पाहताय 40+ मास्टर देखील चांगली कामगिरी सातत्याने आपण पाहतो. तो चलेंगे मैदान की तरफ. चलिए दो सलामी ओपनर्स बल्लेबाज आयांश 11 कोल की टीम के कप्तान से गुजारिश करेंगे कि आपके 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज तुरंत मैदान के अंदर भेजिए. पिछले मैच की अगर चर्चा करेंगे, आकाश तारेकर ने अपने घरेलू मैदान के ऊपर अर्धशतक ठोका और वो रहे आयांश कोल की टीम की तरफ से मैन ऑफ द मैच के हीरो. अभी अभी जिन्होंने यूट्यूब खोला है 24 लाइव इवेंट्स के माध्यम से, जो दर्शक जुड़े हमारे साथ, उनसे जरूर गुजारिश करेंगे कि आप इस चैनल को जरूर सब्सक्राइबर करें, लाइक करें, शेयर करें. जहां जहां 24 लाइव इवेंट्स के जो भी होंगे वो सब लाइव जो भी इवेंट्स होंगे आपके मोबाइल के ऊपर नोटिफिकेशन आएंगे. इसमें कतई संदेह नहीं है. कम समय में बहुत रुतबा जमाया. 6 कैमरे की सहायता से इस टूर्नामेंट को कवर की जा रहा है. और आज रबर बॉल सीजन का ये पहला हंगाम, पहला साल है. और पहले साल में कितनी बड़ी ये 4 चांद इस टूर्नामेंट को लगते हुए. फिलहाल दर्शकों को हम बताना चाहेंगे, विनर्स वर्सेस विनर्स आज के दिन का ये तीसरा मैच. दोनों भी टीमें एक एक मुकाबला जीतकर यहां तक पहुंची है. यानी कि इनमें से जो जीतेगा वो सीधा जाएगा सुपर 12 में, अपनी दावेदारी पेश करेगा. और सुपर 12 में यानी कि सुपर सैटरडे के दिन वो खेलने को यहां पर जरूर आएगी. अलीबाग के दर्शक आस लगाए होंगे, तो एक तरफ पनवेल तालुका के दर्शक भी आस लगाए होंगे. यानी कि 2 तालुका के बीच में ये लड़ाई नजर आ रही है. एक तरफ कप्तान होंगे अक्षय पाटिल मोनिया और दूसरी तरफ कप्तान होंगे मयूर वाघमारे, मैन फ्रॉम देवत. ये दोनों महत्वपूर्ण युवा जिगरबाज खिलाड़ी है. हमारे कपिल ठाकुर कमेंटेटर मैच का आनंद लेते हुए, उनकी माताश्री भी पूरी तरीके से मैच का आनंद लेते हुए, उनका भी स्वागत. और सभी दर्शकों का, रायगढ़ के तमाम क्रिकेट दर्शकों का इस रबर बॉल प्रीमियर रायगढ़ प्रीमियर लीग में स्वागत है. तो चलेंगे, एक तरफ होंगे चित्रलेखाताई पाटिल जो ओनर है इस टीम के, अलीबाग यूवी स्पोर्ट्स, और एक तरफ आयांश 11 कोल की टीम के पैकर्स. युवराज इवेंट्स के मैनेजर राहुल मात्रे, इनके ओर से कुणाल तारेकर के लिए हर कैच के लिए 500 का इनाम है. चले मने सांगूने गेला तुका आणि पैशाला मुकू नका, ये तो कहावत है. लेकिन चलिए जाएंगे मैदान की तरफ. मैच इज ऑन. पहली गेंद लेकर अलीबाग यूवी स्पोर्ट्स की ओर से कप्तान आएंगे अक्षय मोनिया और सामने बल्लेबाज थॉमस डायस. पहली गेंद क्रॉस द लाइन खेलने का प्रयास जरूर किया था. चलिए विकेट भी अब शायद सूखी है, तो इसका मतलब साफ है कि बैटर को बहुत ही बेनिफिट मिलेगा. लेकिन जैसे ही बारिश आएगी फिर गेंदबाज हार भी होंगे. और ये समय है कि जल्द से जल्द जितने रन हो सके बटोर सके, वही थॉमस डायस को करना होगा. वैसे थॉमस डायस का परिचय देने की जरूरत नहीं है. व्यावसायिक क्रिकेट में बड़े बड़े खिलाड़ी के तौर पर बड़े स्ट्रोक के लिए भी जाना जाता है. मुंबई के अर्धशतकों का राजा जिसे कहा जाता है, और खास करके रायगढ़ की ओर से प्रतिनिधित्व करना बेहतरीन जानते हैं, बहुत पसंद करते हैं. वो मैच अभी भी याद है जवाद भाई काजी, मुकित भाई काजी, यानी कि मोहल्ला पनवेल नगर परिषद के मैदान के ऊपर मैच खेला गया था. शायद एसपी और मैच था मेरे ख्याल से रायगढ़ के बीच में. क्या पारी खेली थी इस खिलाड़ी ने, और शायद वो पारी अगर इस बार भी उनकी नजर आएगी. वैसे भी 104 रनों का अंबार खड़ा कर दिया आज के दिन में. 113 का पहले दिन, कल 112 का, और आज 104 रनों का उच्चतम स्कोर हमें देखने को मिला है. अलीबाग टीम क्या यहां पर रोक पाएगी जिस टीम ने रनों का अंबार खड़ा कर दिया था. फिलहाल पहला ओवर मैदान के अंदर जारी. अक्षय आकाश तारेकर के लिए स्लो बर्बन गेंद थी, हल्के हाथों से गेंद को मोड़ा. कुणाल तारेकर वहां पर मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ गेंद को उठाए, फील्ड करे. तब तक बल्लेबाज के पास पर्याप्त समय था वहां पर 1 रन लेने का. शुरुआत थोड़ी धीमी गति से. परिचय अगर देंगे जाएंगे आकाश तारेकर का, पहली अगर सबसे ज्यादा बाइक लेने का विक्रम किस खिलाड़ी के नाम पर होगा, वो है आकाश तारेकर. अर्धशतक किसके नाम पर सबसे ज्यादा पहले, वो है आकाश तारेकर. बीच में थोड़ा सा ग्रामीण के लिए रुके, फिर व्यावसायिक क्रिकेट काफी बढ़ोतरी देखने को मिली, और वहां से वो थोड़े से रुके, और उसके बाद केतन मात्रे ने भी काफी कमाल की क्रिकेट खेली. और ये 2 ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास सबसे ज्यादा बाइक, मैन ऑफ द सीरीज और ऋतिक पाटिल होंगे बड़ौली के. आकाश तारेकर थोड़े रुके ना होते तो शायद वो आगे और निकल जाते. लेकिन चलिए व्यावसायिक तौर पर उनका भी अच्छा क्रिकेट हमें देखने को मिलता है.
थॉमस सामने बल्लेबाज, इस बार अच्छा शॉट, टाइमिंग लाजवाब, क्लिक कर दिया इस गेंद को वाइड स्ट्रॉन्ग ऑन के ऊपर से चरण। कलाइयों का भरपूर इस्तेमाल किया और कमाल का ये स्ट्रोक सीधा 6 रन और 6 रनों की मदद से आयांश 11 कोल की टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 10 रन। देखिए जीवन में अगर सफलता प्राप्त करना है तो मेहनत पर विश्वास कीजिए, किस्मत की आजमाइश तो जुए में भी की जाती है, ये सेंसिबल क्रिकेट है। छक्का आने के बाद हल्के हाथों से अकेला शॉट पॉइंट में खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 ओवर की समाप्ति के बाद आयांश 11 कोल की टीम का स्कोर है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 11 रन। बिल्कुल इंटरनेशनल एयरपोर्ट यानी कि दीपा पाटिल साहब इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई, इनके बगल में ही ये मैदान है और नानोबा मैदान के ऊपर ये शानदार रबर बॉल का ये रायगढ़ प्रीमियर लीग का आयोजन नजर आता हुआ। 1 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 11। ये बात अच्छी है आयांश 11 कोलकी के लिए क्या आकाश तारेकर और थॉमस डायस ये महत्वपूर्ण जोड़ी मैदान के अंदर है। पिछले मैच में थॉमस डायस ने जितना परिचय देना चाहिए था वो नहीं दिया है, लेकिन शायद इस मैच में बहुत सारी अपेक्षाएं होंगी आयांश 11 कोल की टीम के समर्थक और उनके कप्तान के लिए। और एक तरफ यूबी स्पोर्ट्स, ये भी कच्चे गुरु के चेले नहीं है कि इतनी आसानी के साथ आपको मारने का मौका देंगे। जैसे भय आपके करीब आ जाता है ना, उसको आक्रमण करके नष्ट कर देना ये बहुत आपके लिए जरूरी होता है। 5 ओवर का खेल यहां से बचा हुआ है, कहां तक जाना चाहेगी, क्योंकि पिछले मैच में 104 का टारगेट सुरक्षित नहीं था आयांश 11 कोल की टीम के लिए, तो उस हिसाब से यहां पर क्रिकेट खेलना होगा। अगर वहां पर I11 की बात करेंगे, मैच गवाई उसकी वजह एक है उनकी कि उनका खास महत्वपूर्ण बल्लेबाज जीवित मात्रे का बल्ला चला नहीं। रमेश पवार से अपेक्षा थी लेफ्ट हैंडर बॉलर के खिलाफ वो मारना चाहेंगे, वो मौका था उनके पास। बॉलर ने तो बहुत ही खराब गेंदबाजी की, जिसके चलते खास प्लस पॉइंट उनके बॉलरों का जिन्होंने खराब गेंदबाजी की और वहां से उन्हें मुकाबला गंवाना पड़ा। हार जीत ये दोनों का एक सिक्के का एक पहलू होता है, सुधार लाना होगा, जो गलतियां हुई है उसे भूलकर अगले मुकाबले में टफ परफॉर्मेंस देना पड़ेगा। तो इस बार एक समय लग रहा था ये गेंद ऑफ स्टंप यॉर्कर डाली थी, बड़ा शॉट खेलने की तैयारी थे में, लेकिन दुविधा मन अवस्था थी। डबल माइंडेड था ये थॉमस डाइक का ये स्ट्रोक, अंतिम क्षणों में अपने आप को कंट्रोल में रखा और वहां पर कोई रन नहीं है। आदर्श की रील्स अभी अभी हमने यूट्यूब के माध्यम से देखी, 5000 से करीब उनके व्यूअर्स हुए, लाइक बहुत बड़े मिले, क्योंकि कवर्स के ऊपर से वो क्या बेहतरीन छक्का दागा था। 17500 की बोली उनकी लगाई गई थी यूबी स्पोर्ट्स अलीबाग टीम ने, और उसका जरूर उन्होंने फायदा उठाया और क्या कमाल का क्रिकेट खेला। व्हाइट बॉल एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से आयांश 11 कोल की टीम का स्कोर है 12 रन। 1 बाउंस का इशारा करते हुए, गलती अगर बार बार ये बाउंसर की करती करेंगे तो निश्चित तौर पर आपके लिए परेशानियां जरूर रहेगी, तो इससे सुधार लाना पड़ेगा। सामने बल्लेबाज थॉमस थोड़े से शांत है अभी तक। हाफ ट्रैकर की बॉल है, इस बार पनिशमेंट किया है सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से। दैट्स अ बिग 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 हिट। आदर्श पाटिल फांकरन अलीबाग का ये खिलाड़ी किसी को पता नहीं है शायद ज्यादा, तो इसीलिए यूवी स्पोर्ट्स अलीबाग और एमडी वॉरियर्स ये दोनों टीमों में काफी झुंबड़ चालू थी, किस टीम में ये खिलाड़ी जाएगा, और आखिरकार यूवी स्पोर्ट्स ने इसकी बोली लगाई, ज्यादा लगाई और शायद वो पहुंचे वो उनकी टीम में। ऑफ स्टंप से काफी बाहर, व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। जैसे ही हल्दी का सीजन समाप्त होता है फिर बारिश का सीजन चालू होता है और ये रबर बॉल का क्रिकेट का मास संग्राम हमें देखने को मिलता है। रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास जरूर किया था। देखिए ये टेनिस बॉल में आसान होता है खेलना, लेकिन रबर बॉल बरसाती सीजन में खेलना कठिन होता है। कंचन जैसी स्थिति होती है हर एक ऋतु की, यानी कि जब हल्दी सीजन होता है तो आपने बहुत आदिवासी संगीत सुने होंगे, जसा जसा पानी पड़ा थेंबे थेंबे पानी पड़ा, और खास करके पलसा सा पान नादा या बेचना। और जैसे ही सीजन समाप्त होती है फिर छुट्टियां होती है, रबर बॉल, वैसे फिर मानसून, दिवाली, उसके बाद फिर टेनिस बॉल का हंगाम, ऐसे कई सारे क्रिकेट में बहुत ही मजा आते हैं।
ऑन साइड में खेलने का प्रयास किया है, क्या पे जरूर ये गेंद खिलाड़ी दौड़ रहे पीछे, लेकिन बहुत ही साधारण असाधारण खराब फील्डिंग वहां पर नजर आती हुई, गेंद सीमा पार 4 रन। जल्दी ही डीजे भाग लेते, डीजे सूरज की यही पहचान है दोस्तों, काफी अच्छी यहाँ पर संगीत हमेशा मन मुराद सुनाते हैं, दर्शकों को मंत्रमुग्ध करते हैं और इसीलिए रायगढ़ में डीजे सूरज का नाम जरूर लिया जाता है। बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी, आता तुझी बारी की माझी बारी, ये तो आने वाला समय बता पाएगा। राइट आर्म राउंड द विकेट से बॉलर तैयार आदर्श, ऑन साइड में बोलने का प्रयास। चलिए मिड ऑन में कोई फील्डर मौजूद नहीं है, वहां पर खुद बॉलर उठाए गेंद को फील्ड करे तब तक केवल 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है अभी तक 24, बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। विकेट गवाया नहीं, यह अच्छी बात है मेरे ख्याल से आयंश 11 कोल की टीम के लिए, माफ कीजिएगा, यह अच्छी बात है इनके लिए कि विकेट नहीं गवाया। विकेट की तलाश में जरूर है, लेकिन देखेंगे परिस्थिति के अनुसार क्रिकेट खेलना जरूरी होता है और परिस्थिति किसको साथ देगी और परिस्थिति का सामना कैसा करना है, ये दोनों टीमों को दिखाना पड़ेगा। शॉर्ट पिच लाइन की बॉल बैकफुट पर जाकर ऑन साइड में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से अपने घरेलू मैदान के ऊपर जलवे भी करते हुए आकाश तारेकर के बल्ले से 6 रन। क्या संगीत धुन बजाते हुए डीजे सूरज आपका भी स्वागत करेंगे। किंजल स्पोर्ट्स के सर्वे सर्वा सम्मानीय विकास भाई मात्रे, इनका भी आगमन हो चुका है। विकास भाई इनसे गुजारिश करेंगे आइए मंच के ऊपर, आपका स्वागत करेंगे। तो पहले 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 15.00 के रन रेट से 30 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। आकाश तारेकर व्यक्तिगत खेल रहे 2 गेंदों का सामना कर 7 रनों पर और थॉमस डायस 10 गेंदों में 21 रनों की अभी तक नाबाद पारी। आदर्श का ओवर महंगा रहा, जिस ओवर में 19 रन आए और उसके बाद पहले ओवर की अगर चर्चा करेंगे तो पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 11 रन आए थे। गेंदबाजी में परिवर्तन, कप्तान के ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी। अब यहां पर ब्रेक थ्रू की तलाश में शायद होंगे, लेकिन ब्रेक थ्रू दिलाना बहुत ही आवश्यक होगा। अगर इस तरीके की साझेदारी बनती रहेगी तो शायद पहले मैच में जो स्कोर खड़ा कर दिया था 103 रनों का, शायद कहीं ना कहीं वही स्कोर खड़ा हो सकता है। आने वाले बहुत सारे बैटर इनके टीम में मौजूद हैं और खास करके अच्छी बल्लेबाजी करना भी जानते हैं। आकाश तारेकर, मयूर वाघमारे, थॉमस डायस, प्रतीक तारेकर, आतिश मात्रे, अभिषेक खातू, ये भी बल्लेबाजी करते हैं। बैटिंग ऑलराउंडर खिलाड़ी है, साहिल मिसाल जैसे खिलाड़ी है। चलिए मैच तुरंत ऑन कीजिए, ज्यादा समय न व्यतीत करें। तो किंजल स्पोर्ट्स के सर्वे सर्वा विकास भाई मात्रे, इनका आगमन हो चुका है। आइए विकास भाई स्वागत, और उनके समय धुंधरेगांव के सुप्रसिद्ध उद्योजक बालकृष्ण भाई, आपका भी हम स्वागत करेंगे। आयास पठान, सागर पाटिल, कल्पेश मस्कर, अजय महाराज के बेहतरीन परफॉर्मेंस यहाँ, अजय भगत है, विनोद भगत, दिग्गज खिलाड़ियों का भरना है। तो एक तरफ अलीबाग टीम की चर्चा करेंगे तो उनके पास भी काफी ताकतवर खिलाड़ी है। अक्षय है, अक्षय मोनिया है, यानी कि उसके साथ आदर्श है, श्रेयस कदम, कुणाल तारेकर, अमित, ऋतिक, विपुल, प्रफुल्ल, शुरू वीक जैसे महत्वपूर्ण खिलाड़ी इनके टीम में मौजूद है। पिछले मैच में बॉलिंग में काफी परफॉर्मेंस दिया, तगड़ा। चलिए समय का पालन कीजिए। कप्तान अक्षय से हम गुजारिश करेंगे कि आप जो हो सके जितने कम समय में पहली इनिंग तुरंत समाप्त कीजिए। चलिए आपके सामने परेशानियां कितनी हैं ये मायने नहीं रखता, इन परेशानियों का सामना आप कैसे करते हो ये मायने रखता है। तीसरे ओवर की होगी शुरुआत। पहले स्पेल में 11 रन देकर कोई सफलता नहीं है। यह स्विंग बॉल का इस्तेमाल किया जा रहा है, अंपायर जेपी सर इनका इशारा था हुआ। स्विंग बॉल में बड़े खिलाड़ी है थॉमस डायस, आइकॉन खिलाड़ी, 10 में 21 बनाकर खेल रहे हैं। सामना होगा 2 दिग्गज खिलाड़ियों का। राउंड विकेट से पहली गेंद लेकर, पहली गेंद हाफ ट्रैकर जरूर फेंकी थी। फाइन लेग के क्षेत्र में गेंद जा रही है, फील्डर मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 31 रनों के ऊपर। थोड़ी सी मुश्किल स्थिति है वहां पर यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग की, जहां पर विकेट की तलाश में है लेकिन मौका नहीं दे पा रहा है। दोनों बल्लेबाज सेट है और जब बल्लेबाज एक बार सेट हो जाए, खास करके विकेट जब सूखी हो, इन सूखी विकेट के ऊपर आक्रमण करना बेहतरीन जानते हैं। कप्तान तैयार और लाफली, कमाल की गेंदबाजी। देखिए स्विंग बॉल के ऊपर गेंदबाजी करना थोड़ा सा कठिन होता है, जो ग्रिप आपका होता है वो महत्वपूर्ण होता है।
और यकीनन कहीं ना कहीं ये सब कुछ कवर रखते हुए इस गेंद को रिलीज करना आपके लिए बहुत आसान होता है। जब बॉल हमारे पास होती तो आपको बताते हैं, जब थोड़ा हमें पता है कि जब क्रॉस आप स्विंग करना चाहते तो आपका ये जो उंगलियां होती है उन्हें भी फेरना बहुत जरूरी होता है, और जब आउट स्विंगर की गेंदें फेंकनी होती तो उंगलियों को भी बहुत अलग तरीके से बाहर की तरफ निकालना पड़ता है। आप ट्रैकर के बाहर बल्ले का बाहरी किनारा, शॉट थर्ड मैन में खिलाड़ी मौजूद थे, थर्ड मैन खाली है जिसका फायदा मिलेगा। आकाश तारेकर के बल्ले से 4 रन। तो चलिए यहां पर चौका मिला है 4 रनों की मदद से। आयांश 11 कोल की टीम का स्कोर है 35 रन। आकाश 4 गेंदों में 11 और 11 गेंदों में 200 का स्ट्राइक रेट। आइकॉन खिलाड़ी थॉमस डायस का 22 रन बनाकर अक्षय पाटिल अब तक 16 रन 9 गेंदों में खर्च करते हुए राउंड द विकेट से तैयार। इस बार शॉट पिच लाइन की बहुत बॉल थी, लेकिन लेग स्टंप से काफी बाहर इस गेंद को अंपायर ने वाइड बॉल का करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 36 रनों के ऊपर। देखिए, नशा दौलत का नहीं, नशा यहां पर कामयाबी का होना चाहिए, जिद मोहब्बत की नहीं मंजिल की होनी चाहिए। इस बार बहुत ही पीछे थी गेंद और इस गेंद को पुल कर दिया है लॉन्ग लेग के ऊपर से आकाश तारेकर का बल्ला। माशाअल्लाह, 6 रन। आकाश तारेकर की बल्लेबाजी काफी अच्छी नजर आती हुई। ये स्क्रीन के ऊपर आपको जरूर देखा जाएगा। ये ओवर समाप्त होने के बाद जो स्विंग बॉल ली जा रही है रायगढ़ प्रीमियर लीग में, जहां पर लोगो आप देख सकते हैं रायगढ़ प्रीमियर लीग का। और अभी अभी हमने कहा था जब हमारे हाथ में बॉल आएगी तो आपको हम जरूर बताएंगे कि ये जो स्विंग बॉल है उसके लिए आपको स्विंग करने के लिए जैसे अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हो वो स्विंग कैसे किया जाता है। और ये अक्षय के हाथों में ओवर है। देखिए, क्रॉस स्विंग के लिए जो उंगली है वो ये फेरनी, जो स्विंग करने के लिए उंगलियों का इस्तेमाल करना पड़ता है। और जिस तरीके से ये जो कुछ प्रकार होते हैं, फिर ये ऐसी कुछ ये जो नकल बॉल होती है, ये बहुत कुछ कलाएं है इस बॉल में, लेकिन अजंता मेंढी जैसे गेंदबाज होंगे ये बहुत अच्छे तरीके से इन गेंदों को हैंडल करना जानते हैं। सुनील नारायण हो, और इस बार अच्छा शॉट पॉइंट के ऊपर से कवर पॉइंट का खिलाड़ी आ रहा है जरूर गेंद के नीचे, खराब फील्डिंग आकाश तारेकर के बल्ले से एक और शानदार 4 रन। बल्लेबाजी नजर आती हुई 46 रन पहुंचे अब तक का टीम आयांश 11 कॉल के। ये लीजिए आकाश तारेकर इनके सुपुत्र ध्रुव आकाश तारेकर मजा लेते हुए अपने पापा का अच्छी बल्लेबाजी नजर आती हुई 6 गेंदों में 21 कमाल की बैटिंग का मुजाहरा पेश करते हुए अपने घरेलू मैदान के ऊपर। चले इस बार अंदरूनी इस तरह का बल्ले का सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में। आखिर के क्षणों में यहां पर कमबैक होता हुआ इसी के साथ पहले 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद 46 रन बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर आयांश 11 गोल के। अच्छी बात है कि कोई विकेट नहीं गवाया और दोनों बल्लेबाज अच्छे बल्लेबाजी। तब तक ड्रिंक्स सुमित डोंगरे जाएंगे मैदान के अंदर। अगर ड्रिंक्स की बात करेंगे एमडी महागुरु, उनकी हमेशा एक क्लिप वायरल हुई है और जरूर हम डीजे से सुनना चाहेंगे जब पानी मैदान के अंदर जाता है। प्रवीण, पाणी मैदानात जात आहे। मला शालेय जीवनातील एक कविता आठवते का कवीने असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी। क्या बात है, महागुरु इनका यह आवाज आपने सुना। रन संख्या बनी है 3 ओवर के समाप्ति के बाद 46 रन और लगभग 15 के अधिक रन रेट से चल रही है
अगर इस तरीके का रन रेट लगातार बरकरार रहेगा तो अधिकतम प्रोजेक्टेड स्कोर के हिसाब से 91 तक पहुंच सकती है और इससे अधिक रन अगर आएंगे प्रति ओवर तो 100 का आंकड़ा डेफिनेटली यहां पर बन सकता है। यहां से सोच दिखानी पड़ेगी यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग टीम के कप्तान और उनके गेंदबाजों को कि किसी भी हालत में आयांश 11 कोल की टीम के खिलाड़ियों को यहां से रोका जाए। रायगढ़ 40+ मानसून ब्लास्ट 2025 रायगढ़ 40+ मास्टर एसोसिएशन आयोजित इसी मैदान के ऊपर आपको खेल नजर आएगा, जिसके लिए प्रथम धनराशि होगी 60,000, द्वितीय धनराशि होगी 30,000 और तृतीय धनराशि 15 और चतुर्थ 15 और मैन ऑफ द सीरीज के लिए स्पोर्ट्स साइकिल दी जाएगी। और इस टूर्नामेंट की प्रवेश भी होगी 15,000 रुपए। और इस टूर्नामेंट के हमारे आधा संबल संजय भाई पाटिल बॉस, अध्यक्ष रायगढ़ 40+ मास्टर बॉस, हुकुम का एक का। और वैसे भी राउंड द विकेट जब आते हैं गेंदबाजी के लिए, लसित मलिंगा का एंगल है इनका, साइड एम एक्शन बेहतरीन कर लेते हैं 40+ में। संजय भास्कर रायगढ़ प्रीमियर लीग में जब खेले थे बेहतरीन गेंदबाजी उन्होंने की थी। और हमारे प्रवीण भाऊ होंगे वो तो तूफानी बल्लेबाज है। और इस तरह रत्नदीप, ये पारगांव टीम के खिलाफ खेलना भी कोई टीमों को मुश्किल होता है, इतनी ताकत है इनकी टीम की। लेकिन 40+ आजकल काफी अच्छा क्रेज हमें नजर, और ये लेजेंड आपके सामने नजर आते हुए, चारों के चारों लेजेंड। और बीच में हम संदेश को भी देख सकते हैं जिन्होंने 24 लाइव इवेंट के माध्यम से अपना रुतबा बनाया। वैसे पेशे से इंजीनियर हैं, अच्छे जॉब में हैं, लेकिन फिर भी अपने सभी युवाओं को इकट्ठा किया और एक टेलीकास्ट होनी चाहिए इस क्रिकेट क्षेत्र में और 24 का रुतबा बनाने में क्षमता दिखाई। संदेश आपका भी स्वागत करेंगे। दुर्बारी छोर से परिवर्तन, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द यूबी स्पोर्ट्स अलीबाग शिरू विक बैन फ्रॉम पेजारी गांव का ये सुपुत्र आज देखेंगे निर्णायक मोड़ पर कप्तान है, इनके हाथों में गेंद सौंपी है। और इस वक्त ये जो गेंदबाजी की ओवर, ये गेंदबाज की जो ये ओवर है वो काफी निर्णायक होगी। वैसे सेट है दोनों बल्लेबाज, निगाहें जम चुकी है, लेकिन अनुभवी खिलाड़ी शिरू विक कैसा सामना करेंगे इस परिस्थिति का। और इस बार पहली गेंद के ऊपर मौका बनेगा, विकेट कीपर गेंद के नीचे, कैच ड्रॉप। श्रेयस कदम, अपेक्षा नहीं थी इस खिलाड़ी की ओर से कि ये कैच छूटे, आसान सा ये कैच था, थोड़ी सी दौड़ ज्यादा लगाई उन्होंने, लेकिन क्या दूसरे एक्शन में कैच पकड़ना चाहिए था इन्हें। और ये ग्लव्स जो है कभी कभी मुश्किलें भी पैदा कर लेते हैं। और थोड़ा सा पलट कर देखते हैं तो चलिए, मैच शायद थोड़ा सा स्लो चल रहा है, पर आप वहां पर थोड़ा सा गौर कीजिए, कप्तान को एक बार फोन कीजिए। तो चलिए यहाँ पर सिंगल मिलेगा, कैच छूटा, स्ट्राइक अप आएंगे आकाश तारेकर के पास, दो बल्लेबाज, आकाश 7 में 21, 300 का स्ट्राइक रेट, थॉमस डायस 12 में 23, लगभग 200 के करीब उनका भी स्ट्राइक रेट है। शिरू पहली गेंद बेहतरीन रिलीज की उन्होंने, इस बार भी बल्ले का बाहरी किनारा लगा, लेकिन स्लिप तैनात नहीं है। थर्ड मैन की तरफ गेंद को रोक के फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से पहुंची आयांश 11 कोल की टीम लगभग 48 रनों के ऊपर। ठीक ठाक सा अभी तक ये ओवर जारी है शिरू विक का। और जब ऐसे ओवर खटते हैं तो मैं कहूंगा कहीं ना कहीं रात की सांस जरूर यहां पर मिल सकती है। देखिए क्यों हारता है, गैर तेरे साथ नहीं है, लेकिन तेरा हथियार तेरे साथ है। इस बार थोड़ा सा टप्पा पीछे रखा, खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर ये स्ट्रोक था, सीमा पार 6 रन। मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ लगभग अर्धशतक कंप्लीट होती हुई आयांश 11 कोल की टीम के स्कोर कार्ड के ऊपर 4 रन बिना कोई विकेट नुकसान पर। पहले विकेट के लिए 50 की भागीदारी, इनसाइड आउट, व्हाट अ स्ट्रोक, सीधा गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाहर, 1 बाउंस इनटू द फैंस, इनटू द क्राउड, 4 रन। ये डॉन है, लेकिन असली डॉन की तो 11 मुल्क की पुलिस को तलाश थी, लेकिन इस बार आयांश स्पोर्ट्स 11 कोल की टीम का डॉन मैदान के अंदर थॉमस डायस अपने जहरीले इरादे स्पष्ट करते हुए शिरू विक के ऊपर यह आक्रमण, थोड़ा सा कमबैक करना होगा। पहली 2 गेंदें बेटर डाली थी और इस बार चलिए अच्छा कमबैक, एक तेरी तो दूसरी मेरी, दोनों नियंत्रित और अनुभवी खिलाड़ी है। क्योंकि छक्के चौके आने के बाद शिरू ने भी जाना कि अब यहां पर थोड़ा सा नियंत्रण में रखना है और वहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई आकाश तारेकर के सुपुत्र ध्रुव बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से एंजॉय करते हुए, कमेंट्री बॉक्स पैवेलियन की तरफ से वहां पर एंजॉय करते हुए अपने पापा को मिस टाइमिंग स्ट्रोक है। इस बार मौका जरूर बनेगा। ओ तीसरे अटेम्प्ट में आखिरकार ये कैच पकड़ा, इसी के साथ एक ब्रेक थ्रू दिलाया शिरू विक ने। पहला करारा झटका आयांश 11 कोल के को
चौथे ओवर का खेल समाप्त होने के बाद 58 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर आयांश 11 कोलके। यस, थैंक यू डीजे। रायगढ़ प्रीमियर लीग का यह शानदार पर्व आपके सामने नजर आता हुआ। बड़े लंबे अरसे के बाद यह पहला करारा झटका लगा है आयांश 11 कोल की टीम के लिए। और चलिए तुरंत फील्डिंग की रचना कीजिए। शायद कुछ इशारा कर रहे इंपैक्ट प्लेयर की अगर वापसी हो रही है। राणा मोरे ने बेहतरीन कैच पकड़ा, रोहा से बिलोंग करते हैं जो आज यूबी स्पोर्ट्स अलीबाग टीम में उनकी वर्नी लगी है। बेहतरीन कैच, तीसरे अटेम्प्ट में आखिरकार स्कोर हो चुका है स्कोर कार्ड के ऊपर 58। चलिए फील्डिंग लगाइए प्लीज। बारिश की संभावना अब नजर आ रही है। अब ऐसा लग रहा है कि ये बारिश अगर आएगी तो कुछ राहत की सांस बिल्कुल देकर जाएगी। मैं कहूंगा टीम यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग के लिए हमारा जो पीछे का बैनर देख सकते हैं आदर्श स्पोर्ट्स का विकेट को पीछे, विकेट कीपर के पीछे, तो एक तरफ अलीबाग मुरुड विधानसभा के कार्य सम्राट आमदार महेंद्र शेठ दलवी साहब, इनका बैनर देख सकते हैं। तो एक तरफ हमारे पनवेल के आमदार प्रसन्नता ठाकुर साहब, उनके समेत आप देख सकते हैं महेश शेठ बाल्दी साहब, उनके साथ देख सकते हैं साक्षी एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा, जिनके द्वारा फाइनल के दिन में हमें जरूर सभी दर्शकों को लंच खाना मिलेगा। और एक तरफ इस टीम की पैकर यूबी स्पोर्ट्स की अर्थात चित्रलेखा ताई पाटिल, इनका बैनर भी आप देख सकते हैं। दमदार महिला नेतृत्व जिन्हें कहा जाता है, उनको भी आप देख सकते हैं। शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य मीडिया सेल आघाडी अध्यक्षा और शेतकरी कामगार पक्ष प्रवक्ता चित्रलेखा ताई पाटिल, इनका बैनर भी आप देख सकते हैं। तो चलिए यहाँ पर वे फ्लैग जो है और पूरे इस टूर्नामेंट के लिए जो टी शर्ट जर्सी उन्होंने प्रदान की गई है, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे, शुक्रिया अदा करेंगे। 58 पर 1, 12 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। क्या 12 गेंदों में कितने रन जुटा पाएगी? अच्छा कमबैक किया शिरोविक ने। अब बॉलिंग में परिवर्तन, बॉलर वो पहली गेंद। चलिए अंपायर कुछ इशारा वहां पर करते हुए मेन अंपायर की तरफ हमारे स्क्वायर लेग अंपायर और डेथ बॉल करार घोषित कर दिया है। ये तेजस मात्रे को देख सकते हैं, उनके समेत युवराज को आप देख सकते हैं, चित्रलेखा ताई पाटिल इनके सुपुत्र, जिनके नाम से ये टीम खेल रही है। वैसे काफी हैंडसम है कंचन ये युवराज को आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, और कम समय में क्रिकेट में काफी बड़ा योगदान उनके द्वारा। किंजल स्पोर्ट्स के सर्वे सर्वा आप देख सकते हैं, वहां पर विकास भाई हमारे गोल्डी एंटरप्राइज सर्वे सर्वा सुहास षटगोंदी, इनको भी देख सकते हैं। रात्रि के यात्री हमेशा उन्हें भी कहा जाता है। और इस बार चलिए हल्के हाथों से कट करना चाहते थे, बड़ी बड़ी टीमों को हमेशा पैक करते रहते हैं और यूएनपीएल के भी काफी कमाल का योगदान देते हैं। बॉलिंग में परिवर्तन, अब बॉलर आते हुए आकाश तौसलकर बॉलिंग मार्ग पर। अभिषेक खातू जो पेन की तालुका आप में जब टीम होती है काफी कमाल का रोल निभाते हैं, या सब बैटिंग ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं। स्पेल की ओवर अगर गेंदबाजी की बात करेंगे वो भी काफी बढ़िया फेंकते हैं। और पैरों पर डालने की कोशिश, लाउड अपील की गई थी अंपायर की तरफ, फिंगर आपको यूबी स्पोर्ट्स अलीबाग टीम का पलटवार हो चुका है, बैट्समैन आउट। भाई आ गया, मैं दिल चुराने आ गया यूबी स्पोर्ट्स के समर्थकों का। और ये पहली गेंद के ऊपर देखिए एक्शन डीपी आपको सामने दिखाता हुआ, पैरों पर डाली हुई गेंद मिडल स्टंप पर पाए गए और पग बांधा, लेग बिफोर द विकेट। ये विकेट जाएगा मैदान से बाहर। हवा आ रही है, इसका मतलब साफ है कि बारिश भी आएगी। यह आदर्श स्पोर्ट्स की एक पहचान है रोशन पाटिल, दीपक पाटिल सर, कि इन्होंने जो मेन एंट्री है वहां पर मेन एंट्री की तरफ सभी लेजेंड खिलाड़ियों को फोटोज आप देख सकते हैं। विकेट कीपर के पीछे जो बैनर है 24 कप्तानों के फोटोज हैं और 4 आयोजकों के फोटो है। और हमारा टॉस बॉक्स देख सकते हैं, वहां पर भी हमारे सभी आदर्श की फैमिली नजर आती हुई। तो टॉस के लिए नेक्स्ट मैच हम बुलाना चाहेंगे इनिंग ब्रेक में। टॉस के लिए आना है आई11 ओबी टीम के कप्तान और अक्षरा एंड गोल्डी 11 एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड के कप्तान टॉस के लिए शीघ्र ही प्रस्थान करें। समुद्र जब लहरें लेना छोड़ देता है तो समझ लेना चाहिए कि अब सुनामी आएगी। और बढ़िया बॉलिंग, क्रॉस बैटर खेलने का प्रयास, रन लेना चाहते हैं, वो थोड़ी सी खराब फील्डिंग वहां पर नजर आई विकेट कीपर के द्वारा। 1 रन पूरा, दूसरे का प्रयास कर रहे वहां पर आकाश तारेकर
और समझदारी के क्रिकेट जानते हैं क्रिकेट में एक एक रन कितना इंपॉर्टेंट है। और वहां पर बिल्कुल 1 रन, यहां पर 2 रन पलटवार किया है, लेग बाय का इशारा अंपायर का। 2 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है 59। अब तक के जो पिछले कुछ 61 माफ कीजिएगा 61 बने स्कोर कार्ड के ऊपर। अब तक कुछ अच्छी गेंदबाजी चल रही है यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग टीम के गेंदबाजों की ओर से। आकाश तौसलकर ऑन साइड में मोड़ने का प्रयास, अलॉन्ग द कारपेट खेल दिया स्ट्रोक को, मिड विकेट का खिलाड़ी दूर से आएगा, सिर्फ 1 रन वहां पर आकाश स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। 62 रन है इस सिंगल्स की मदद से, 9 गेंदों में 23 रन की शानदार पारी आकाश तारेकर की आप नजर आती हुई। 2 गेंदें इस ओवर की शेष बची, यानी कि कुल मिलाकर 8 गेंदों का खेल बचा हुआ है। 8 में से कितनी गेंदें उनके हिस्से में आएगी, क्या उनका अर्धशतक कंप्लीट होगा? यूवी स्पोर्ट्स इतनी आसानी से मौका नहीं दे पाएगी। और एंड मूवमेंट पर आप ये बारिश यहां पर नजर आ रही है। क्रिकेट एक ऐसा खेल है, कठिनाइयां तो आती ही रहेगी, लेकिन मंजिल हमेशा अपने पास खास रखना चाहिए। बोलो तैयार, अपर कट खेला इस गेंद को, बेहतरीन स्ट्रोक, सीधा गेंद चाहती हुई सीमा रेखा की तरफ। अंतिम क्षणों में गेंद को रोका जरूर, लेकिन तब तक 2 रन तेजी के साथ पूरे किए आकाश तारेकर ने। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने को मिली, अच्छी फील्डिंग वहां पर विपुल के ओर से नजर आती हुई। पिछले मैच पे 12वें खिलाड़ी की भूमिका में नजर आए थे, अच्छी बॉलिंग भी कर लेते, लेकिन अब तक उन्हें मौका नहीं दिया गया। अच्छी बॉलिंग का भरना उनके पास है, तो शायद किस गेंदबाज का पैंतरा यूज करना चाहेगी यूबी स्पोर्ट्स 11 अलीबाग? आकाश तौसलकर की तारीफ करेंगे, बेहतरीन अब तक गेंदबाजी का प्रदर्शन दिखाते हुए। लास्ट बॉल 5वें ओवर की, लास्ट बॉल के ऊपर टैप किया है बॉल को, सिंगल ही जरूर लेंगे, जानते स्ट्राइक अपने पास रखनी है। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 65। 3 में थे 46 रन। आखिरी 2 ओवर में शानदार कमबैक, 2 विकेटों के नुकसान के ऊपर 65। आयांश 11 कोल की टीम। टिप टिप बरसा पानी, अब बारिश की बूंदें नहीं बल्कि जोर से बारिश अब मैदान के अंदर यहां पर नजर आती हुई। देखिए क्रिकेट खेल में हम जरूर एक आपको बताना चाहेंगे, जैसे जिंदगी में सोना और चांदी महत्वपूर्ण होता है, वैसे क्रिकेट के खेल में ये गेंदबाज और बल्लेबाज वही पहलू जाना जाता है। एक लोहा है जो गर्म होता है और खास करके हथौड़ा रहता है, वो बल्लेबाज होते हैं, और सोना होता है वो बॉलर होता है, क्योंकि बॉलर की धुलाई होती है कंचन, और खास करके बॉलर जो सोना है, जो गेंदबाजी करना कठिन होता है उसको, और निश्चित तौर पर वहां पर उन्हें कमबैक करना। और क्रिकेट के ये 2 पहलू है, गेंदबाज और बल्लेबाज, सोना और लोहा जाना जाता है। अच्छा कमबैक शुरू वीक के ऊपर अब कप्तान ने भरोसा दिखाया। 6ठे ओवर की यहां पर गेंदबाजी की कमान संभालेंगे। 6ठे ओवर में बारिश काफी जोर से हो रही है, ये स्क्रीन के ऊपर आपको भी नजर आ रही है। और क्रिकेट रबर बॉल किसे कहा जाता है? मानसून ब्लास्ट, यानी कि ऐसी बारिश जब होती है तो दर्शकों को मजा जरूर आता है जो यूट्यूब पर देख रहे हैं, लेकिन जो मैदान के अंदर है वो सोच रहे होंगे अब हम कहां का सहारा ले। जो आपके पास मंच हमारे पास आ सकते हैं, थोड़े से स्टैंड है वहां रह सकते हैं। और ये लीजिए बढ़िया बॉलिंग, अनुभवी खिलाड़ी शुरू वीक ने कमबैक किया है, और इसी के साथ आकाश तारेकर बैक टू द पवेलियन। संदेश पाटिल है क्या वहां पर मौजूद हमारे 24 लाइव के? ये थेंबे थेंबे बारिश अगर ना गिरती मेरे ख्याल से वीगर के मैदान के ऊपर, तो शायद ये बाइक उन्हें मिलती। वैसे संदेश 24 में नहीं है, ये बल्लेबाजी में 2-2 बल्लेबाजी कर लेते हैं, और क्या खूब बल्लेबाजी की थी उन्होंने वीगर के मैदान के ऊपर। और शायद वहां पर बारिश आई बीच में, मैच थोड़ी सी पोस्टपोन, मैच बिल्कुल ड्रॉ ही हुई वहां पर टूर्नामेंट, और वहां से बाइक पर मैन का खिताब उनके हाथों से निकला गया। 127 पॉइंट थे उनके, इतने ताकतवर खिलाड़ी है। तो चलिए न्यू बैटर मैदान के अंदर आते हुए एक और दमदार बल्लेबाज जिन्होंने फिलहाल इस सीजन में रायगढ़ प्रीमियर लीग डे नाइट फॉर्मेट, कैलाश दादा मात्रे, इन्होंने जब टूर्नामेंट का आयोजन किया था आई ग्रुप महाराष्ट्र राज्य,
तो उस टूर्नामेंट में 4 व्हीलर का खिताब इस खिलाड़ी के नाम पर मिला था। आज कप्तानी है आयांश 11 कोलके की ओर से और लास्ट ओवर है, लास्ट ओवर में दमदार बल्लेबाजी करनी पड़ेगी। अच्छा शॉट खेला है और ये गेंद सीधा जाएगी सीमा रेखा पार, पटकी हुई गेंद को पटक दिया है 6 रन। और तो चलिए यहां पर हर विकेट के लिए जो पॉइंट होंगे वो शायद 10 पॉइंट होंगे। इससे पहले एसएन स्पोर्ट ट्रॉफी दिगोड़े हमने देखी थी, दिगोड़े में विश्वजीत और अभिजीत की ओर से वहां पर भी हर विकेट के लिए 10 पॉइंट दिए गए थे, यानी कि बॉलर को भी बेनिफिट यहां पर दिया गया है। वैसे उन्हें 6 छक्के चौके जब मारते हैं उनको कितना दुख लगता है, तो विकेट लेते हुए उन्हें भी कुछ प्लस पॉइंट देना चाहिए। एक अच्छी सोच है यहां पर रायगढ़ प्रीमियर लीग रबर बॉल के द्वारा आदर्श स्पोर्ट्स की ओर से। कमाल की शॉट, बेहतरीन कप्तान का उत्तरदायित्व निभाते हुए फाइन लेग के ऊपर से मयूर वाघमारे के बल्ले से 6 रन। और मेडन ओवर के लिए भी शायद 10 पॉइंट दिए जाएंगे। और विशाल जीतेकर इनकी ओर से मेडन ओवर के लिए 1000 का इनाम है। और संदेश इनकी ओर से, संतोष चौधरी साहब इनके ओर से 1100 रुपए का इनाम है। हमारे अंपायर है शिरडोन के, अच्छी अंपायरिंग वो भी करते हैं, वो भी यूट्यूब के जरिए मैच का आनंद है, उनका भी स्वागत। अच्छी गेंद थी, हल्के हाथों से इस गेंद को खेला, फील्डर आते हुए वहां पर उठाएंगे, 1 रन जरूर पूरा। दूसरी की कोशिश वहां पर कर रहे हैं और दूसरी की कोशिश में आज मैं कहूंगा खराब विकेट कीपिंग का प्रदर्शन रहा यूबी स्पोर्ट्स अलीबाग की ओर से। शायद एक समय श्रेष्ठ कदम ने थोड़ी सी खराब विकेट कीपिंग की, वहां पर कैच छोड़ा, उसके बाद अक्षय आए विकेट कीपर की भूमिका में मोनिया, उनकी ओर से यह गलती रनआउट का चांस बन सकता था, 1 रन आपकी बच सकती थी। 8500 से करीब दर्शक यूट्यूब के जरिए मैच का आनंद लेते हुए, झुको तो ऐसा झुको कि नाज करे बंदगी, उठो तो ऐसा उठो कि फक्र करे बुलंदी। अब यहां पर जो रनआउट का चांस छोड़ा है, क्या वो फायदा मिलेगा आयांश 11 कोलके के लिए? चलिए बाल बाल बच्चे वहां पर अच्छी गेंदबाजी, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु जाना जाता है। और मैंने पहले भी कहा था अलीबाग पेजारी से बिलोंग करने वाला शिरुविक ये कच्चे गुरु का चेला नहीं है, ये बेहतरीन गेंदबाजी करना जानता है। परेश ठाकुर आइए, I11 ओवे टीम के कप्तान टॉस के लिए। आपके प्रतिस्पर्धी अक्षरा एंड गोल्डी 11 एमडी कारकर प्रतिष्ठान उल्वेनोड के कप्तान यहां पर मौजूद है। और चलिए एक पॉइंट की तरफ से गैप ढूंढा है और सीधा गेंद सीमा रेखा की तरफ 4 रन। और इनिंग समाप्त हो चुकी है। 6 ओवर के समाप्ति के बाद 83 रन बने, जीतने के लिए 84 रनों का टारगेट। खुश होंगी अलीबाग टीम की ये गेंदबाजी, क्योंकि 3 ओवर में 46 थे, लगभग लग रहा था कि 90-100 के आसपास पहुंचेगी, लेकिन अंतिम 2 ओवर शुरू के और उसके बाद गेंदबाज था मेरे ख्याल से आकाश तौसलकर, इनकी दमदार गेंदबाजी जिसके बदौलत 83 के करीब रोका। 6 ओवर में चाहिए 84, ये रन बनेंगे या इन रनों को रोका जाएगा, इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में दीपक पाटिल सर। तब तक चलते हैं प्रेजेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्स में, जहां पर भिड़ेगी 2 टीमें, उल्वेनोड और I11 ओवे रेस रोशन। विकास दादा म्हात्रे आणि बालकृष्ण सिनारे या 2 मान्यवरांना मी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय। बालकृष्ण दादा सिनारे आपण देखील या। खरं तर लुझर या 2 टीम मध्ये ही लढत या ठिकाणी होईल आणि खास इम्पॉर्टंट सामना दोन्ही टीमसाठी असेल। तर किंजल स्पोर्ट्सचे खरं तर सर्वा विकास दादा म्हात्रेंच्या शुभ असे टॉस, रायगड प्रीमियर लीग कॉल, यस ना सूरज? आणि हा कॉल आदर्श परेश सर्वप्रथम टॉस जिंकला, निर्णय काय असेल? आम्ही परत एकदा क्षेत्ररक्षणच करू, कारण मागच्या मॅचला एक्स्ट्रा मुले आम्ही हारलो आणि थोडी माझी पण चुकी झाली, नाहीतर नक्कीच आम्ही मॅच जिंकलो असतो। प्रतिस्पर्धी कॅप्टन सूरज पाटील या संघाला किती धावसंख्या करून तुम्ही रोखाल? 65 ते 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। मागच्या सामन्यामध्ये जीवितची खेळी त्याबद्दल तुम्ही संतुष्ट आहात का? असं काय नाही, तो जीवित दादा चांगलाच प्लेअर आहे, पण काय आहे लबर बॉल आहे, कधी कधी होतं, प्रत्येक प्लेअर कडून अपेक्षा नाही ठेवू शकत आपण, पण नेक्स्ट मॅच तो नक्की 100% देईल। धन्यवाद। तर हे होते परेश। कॅप्टन सूरज, टॉस गमावलाय, बॅटिंग आली वाट्याला, पुन्हा एकदा तुम्हाला बॅटिंग करायची येईल। 70+ करण्याचा करू प्रयत्न। मागील मॅच मध्ये नॉट आउट आर्यन आणि तुमची इनिंग पाहिली, पण तो जी गती धावांची वाढायला होती, गती कुठेतरी कमी वाटली, काय रणनीती राहिली या मॅच मध्ये? रणनीती
माझी पण बॅटला पाहिजे तसा बॉल लागला नाही, पण आता बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. पावसाचा काय ॲडव्हान्टेज मिळेल का या सामन्याला? हो नक्की, बॉल बहुत जोरात जात आहे. येस, बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय, त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगला इन्व्हाइट केलंय पुन्हा एकदा अक्षरन गोल्डी MD प्रतिष्ठान उलवनोट टीमला. तर आम्ही ते एक विशेष सन्मान घेत आहोत. विकास दादा म्हात्रे, तेजस्वी म्हात्रे यांचे बंधुराज आणि किंजल ट्रॉफीचे आयोजक विकास दादा म्हात्रे यांचा सन्मान करतील स्पर्धेचे आमचे आयोजक संदेशजी पाटील. 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर बालकृष्ण सिनारे आपण देखील आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. युवा उद्योजक दोंदरे गावचे बालकृष्णजी सिनारे यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. मी संदेशजी पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. आमचे उत्कृष्ट समालोचक आणि त्याचवेळेला एक जबरदस्त बॉडी बिल्डर देव डाकी सर बोरखार यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. देव डाकी सर बोरखार यांना सन्मानित केलं जाईल. एक उत्कृष्ट समालोचक आणि एक जबरदस्त बॉडी बिल्डर, त्यांचा आपण सन्मान घेत आहोत संदेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. सर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. तो चलिए आरंभिक जोड़ी मैदान के अंदर आप देख सकते हैं, इसमें से जो जीतेगा वो सीधा जाएगी सुपर 12 के लिए. अर्णव ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचे खंदे समर्थक 12-12 किंग रोशन शेठ पाटील कोपरोली युवा उद्योजक हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संतोष शेठ पाटील साई रक्षा ट्रान्सपोर्ट पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र शेठ पाटील यांचे बंधू हे देखील आनंद घेत आहेत. त्यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो. चला 84 धावांचं लक्ष आहे युबी स्पोर्ट्स अलिबाग या संघासमोर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. आदर्श आहे स्ट्राईक एंडला आणि पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते मयूर. यावेळेस मात्र थोडासा अगदी स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता, बिलकुल प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू समोर गेलाय, सिंगल जरूर मिळेल, खातं उघडलं जाईल. आदर्श पाटील आणि श्रेयश कदम वर सगळी मित्रमंडळी या सामन्याची गणितं अवलंबून असणार आहेत. कारण हा खेळाडू आहे की 84 धावा सुद्धा सहजतेनं चेस करता येतील, एवढी प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू सध्याच्या घडीला. परंतु समोर सुद्धा तेवढाच मातब्बर नामवंत गोलंदाज मयूर वाघमारे. हो, समोर खेचण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र थोडंसं कनेक्शन प्रॉपर नव्हतं आणि तासमध्ये कोणतीही धाव मिळणार नाहीये. चांगली सुरुवात केली आहे ती मयूर वाघमारेंना, टीमला लीड करतोय, कॅप्टन आहे, या टीमचं नेतृत्व करतोय आणि त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे ती या संघाची. अयांश लेबन कोळखे दोनही विजेते संघ आहेत. आपापला पहिला सामना दोनही संघांना जिंकलाय आणि त्याचमुळे इथून मात्र आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होण्याची चांगली संधी आहे. इकडे अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला होता, यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला होता.
एक धाव जरूर येतोय, पंचांचा इशारा आलाय तो व्हाईट बॉलचा. त्यामुळे या दोन धावा प्राप्त होतील. कारण टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी जरूर पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे डोक्यावरून चेंडू निघून गेला होता आणि तेच इशारा केला अंपायर्सनं. या 2 धाब्यानं टीमची टोटल युवी स्पोर्ट्स अलिबाग 3 वर. मयूरचा हा बॉल समोर अगदी मिड ऑफला बीट करत वेगानं चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वेलकम फॉर युवी स्पोर्ट्स अलिबाग. पहिला चौकार आलाय आणि प्रत्येक ओव्हरमध्ये मी तर म्हणेन हे फटके खेळावे लागतील कारण लॉंग चेस आहे. 36 बॉलमध्ये 84 धावा कुटायच्या आहेत. आदर्श पाटील आदर्श यावेळेस मात्र थोडासा मिसकूट झालाय. फटका समोर किंवा पॉइंटला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक चाललाय तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा पूर्ण होतील. सेफली लँड झाला होता. कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हते. थोडासा निर्जन स्थळ होतं आणि त्याचाच फायदा झाला आदर्श पाटील. मोठी बोली लागली होती खरं तर या खेळाडूला. लिलावामध्ये युवी स्पोर्ट्स अलिबागनं खरं तर मोठ्या पॉइंट्सनं खरेदी केलं होतं. मोठी चढावड होती. आदर्श पाटीलला संघामध्ये कोण घेणार आणि त्याला ते दाखवावं लागेल आणि त्याच्याकडे ती गुणवत्ता जरूर आहे आणि सध्याच्या घडीला त्याला उभं राहणं सुद्धा फार गरजेचं असेल खेळपट्टीवर. मयूर वाघमारे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. ओ सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्लॅश केलाय कवा पॉइंट बॉडी लाईनच्या वरतून. व्हॉट अ शॉट. फॅब्युलस स्ट्रोक बाय आदर्श पाटील आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. स्क्वॉट कट केला होता. यावेळेस मात्र थोडासा मिळाला होता आणि ऑफ साइडला कव्हरच्या वरतून नेत्रदीपक फटका. आदरचा हा फटका मात्र फसलाय. इकडे मात्र बॉल हव्यात आहे. कोणतीही चुकी नाहीये विकेट किपर एंडकडून. आकाश आहे यष्टांच्या पाठीमागे. पहिला लागलेला मोठा हादरा युवी स्पोर्ट्स अलिबाग. महागडा खेळाडू गमावतोय. आदर्श पाटील बॅक टू द डगआउट. चांगली केली होती परंतु इकडे मात्र आणखीन एक मोठ्या स्ट्रोक साठी गेला आणि त्याचमुळे 15 या धावसंख्येवर मात्र पहिला धक्का लागलाय. 12 धावांचं योगदान आदर्श पाटीलने दिलं. मयूर वाघमारेला ही सफलता मात्र प्राप्त झाली. अर्ली विकेट पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये कारण थांबणं अगोदरच म्हणालो होतं आदर्श थांबणं फार गरजेचं या खेळपट्टीवर कारण या खेळपट्टीवर धावा होतात. परवाच्या दिवशी 86 धावांचा चेस झालाय याच मैदानावर अनेक वेळेला आणि त्याचमुळे शेवटपर्यंत जर मुख्य खेळाडू थांबले तर नक्कीच काही होऊ शकतं. पाठीमागचा सामना आपण पाहिला 104 धावांचा. पहिला 3 ओव्हर्समध्ये जवळजवळ 57-58 धावा आल्या होत्या. असंच वाटलं होतं 104 सुद्धा कमी पडतील की काय. त्यामुळे या मैदानावर काही होऊ शकतं. फक्त इकडे मात्र तुमच्यामध्ये असलेलं सामर्थ्य ती चिकाटी तुम्हाला दाखवावी लागेल मैदानावर. 15-1 पहिल्या षटकाच्या अखेरीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लोकल बॉय केटी कुणाल तारेकर तिसऱ्या क्रमांकावर. गोलंदाजी मार्कवर अजय बराजगे सज्ज होईल. अयांश लेबन कोळके संघाकडून खेळण्यासाठी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं अर्धशतकी खेळी आकाश तारेकरची आणि या पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आकाशच्या बॅटमधून 12 बॉलमध्ये 26. थॉमस ड्रायस आयकॉन खेळाडू त्यानं 33 धावा केल्या. दोनही सलामीवीरांचं योगदान आणि म्हणूनच एक तगडा स्कोर उभा राहिलाय या मॅच मध्ये. अजय बराजके समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर्स फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय हा चेंडू अजयनं. कोणतीही धाव मिळणार नाहीये. आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना सुरू आहे. विनर टीम यानंतर दोन्ही पराभूत संघ एकमेकांच्या समोर येतील.
आणि त्याच्यामध्ये फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. या अगोदर अक्षर अँड गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड आणि त्यांच्या विरोधामध्ये I11 ओवे अशी फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. हो, यावेळी सुख करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. अपील लाऊड पाहायला मिळत आहे. जोरदार अपील आहे, परंतु इकडे मात्र पंचांची प्रतिक्रिया काही त्यांना दिसत नाहीये आणि त्याचमुळे इकडे मात्र पाहूया लाऊड अपील आहे. आकाश सारेकर अजय लाऊड अपील करतात, सांगतात कदाचित ग्लव्सला लागून हा चेंडू गेलाय, परंतु बॅट्समन सुद्धा काहीतरी खाडाखोडा करतोय. तो सांगतोय की नाही. त्यामुळे अगोदरच थोडीशी साशंकता मनामध्ये जरूर होती आणि त्याचमुळे निर्णय अंपायर्स कडून काही झालेला नाहीये. श्रेयस कदम आहेत. श्रेयस कदम एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंड अंपास लाऊड अपील होती. थोडंसं असं वाटलं होतं सुरुवातीलाच फलंदाजाला सुद्धा, परंतु नाही. रिप्लेज आपण पाहतोय, बरोबर खांद्याला चेंडू लागून गेला होता. आणखीन एक बाउन्सर टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा थोडासा बाहेर निघाला होता. पंचांचा इशारा आला, इट्स व्हाईट बॉल आणि लगेचच चॅलेंज दिले अंपायरच्या निर्णयाला, आव्हानाला. DRS ची मागणी, डिसिजन रिव्ह्यू केला जाईल आणि चेक केलं जाईल. कंट्रोल रूम मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटची टीम कार्यरत आहे आणि तिथून मात्र निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. चला, चेक केलं जात आहे. तिसरा पंच हा निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. वाईट बॉल, त्यामुळे योग्य निर्णय अंपायरचा आणि इकडे मात्र चेंडू निघून गेला डोक्याच्या वरून. आपण क्लिअरली 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून आपण पाहू शकता. एक अतिरिक्त रन प्राप्त होईल UV स्पोर्ट्स अलिबागला. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 16 या धावसंख्येवर. सगळ्यांची नजर अलिबागकरांची मात्र श्रेयस कदमवर असणार आहे, कारण त्याचं खेळणं फार गरजेचं आहे. अनेक मैदानं गाजवलेत. व्यावसायिक खेळाडू, व्हेरी हँडसम प्लेयर श्रेयस कदम आणि एक लॉंग इनिंग अपेक्षित आहे. आयकॉन खेळाडूंचा प्रवास जर पाहिला ना तर फार अगदी 2-3 खेळाडू सोडले तर आयकॉन मध्ये फारसा प्रभाव टाकता आलेला नाहीये कोणाला. यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. स्किड झालं होता, थोडंसं साचलेलं पाणी आपण क्लिअरली कॅमेरा अँगल मध्ये पाहू शकता. पाणी थोडंसं साचलंय, नुकतंच पाऊस येऊन गेला, त्यामुळे बऱ्याच वेळेला बरोबर पाण्यामध्ये टप्पा पडल्यानंतर काहीतरी मुवमेंट्स होतात. कधी कधी बॉल अचानक उडतो, बाहेर निघतो, खाली राहतो, या काही गोष्टी त्यामुळे थोडंसं कठीण होतं फलंदाजांसाठी सुद्धा. 17 for 1, 84चं टार्गेट आहे. श्रेयस कदम ऑन स्ट्राईक. समोर समोर खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू मिस करतोय. अजय मरासगे म्हटलं की ती लेफ्टी बॉलर, थोडासा अँगल त्याचा बनतो. बऱ्याच वेळेला ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतात त्याचे आणि म्हणूनच मोठ्या स्पर्धांमध्ये अजय बराजगे आपल्याला नेहमीच आयकॉन खेळाडू सुद्धा पाहताना बऱ्याच वेळेला आपल्या स्पर्धा विभागाच्या स्पर्धा असतात तेव्हा तुम्हाला पाहायला मिळतो. आणि सुंदर बॉलिंग आतापर्यंत. श्रेयस कदम 4 निर्धाव चेंडू आतापर्यंत खेळलाय, त्यामुळे तो दबाव आहे आयकॉन खेळाडूंवर. बघाची थॉमस ड्रायची इनिंग आपण पाहिली. या अगोदर नागेशनं अर्धशतक झळकावलं होतं, केतन मात्रेनं चांगली इनिंग केली, परंतु फार कमी आयकॉन खेळाडूंना प्रभाव टाकता आला आतापर्यंत. या स्पर्धेमध्ये 20 खेळाडू खेळलेत आतापर्यंत आणि एक 3-4 खेळाडू सोडले तर फारसा प्रभाव दिसलेला नाहीये. ओ, इकडे मात्र इज लागली होती आणि यष्टीरक्षक आकाश पाठीमागे होते. हातामधून निसटला आणि संधी कुठली होती, एक गोल्डन विकेट प्राप्त करण्याची. श्रेयस कदम चाचपडत खेळत होते आणि 5व्या चेंडूवर खातं उघडलंय आणि तेही जेल सुटल्यानंतर. थॉमस डायसला सुद्धा अशी संधी मिळाली होती अगोदर. श्रेयसनंच तो झेल सोडला होता. श्रेयस कदमचा हा सोडलेला झेल आहे, परंतु श्रेयस फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे आणि हा खेळाडू फॉर्म मध्ये आला तर लगेचच आस्किंग रन रेट जो आहे ना
तो सुद्धा कव्हरअप करायला त्याला वेळ लागणार नाहीये, कारण तेवढे प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे आहे. परंतु सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दबाव त्याच्यावर जास्त आहे. परफॉर्मन्स प्रेशर नेहमीच असतो आयकॉन खेळाडूंवर आणि तो स्पष्टपणे जाणवतोय. परंतु ज्या पद्धतीने अजय मरासगेने गोलंदाजी केली ना, आणि त्याचं कौतुक जरूर केलं जाईल. लेफ्ट आउट विकेट ना, कुणाल थोडासा बॅकफुट वरून फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. परफेक्ट लाईन आणि लेंथवर गोलंदाजी होत असताना अचूक टप्प्यावर पहा, टप्पा पडल्यानंतर हलकासा उसळी सुद्धा पाहायला मिळाली आणि त्याचमुळे शेवटच्या क्षणाला चेंडू आपण पाहिला तर थोडासा उसळला, आतमध्ये आला. त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये काय गोलंदाजी झाली आतापर्यंत. 2 व्हाईट बॉल आले, अन्यथा एकच धाव खरं तर जी झेल सुटल्यानंतर आली होती. संपूर्णपणे या गोलंदाजीचं वर्चस्व बोलबाला पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू या षटकामधील या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत, त्याचमुळे इकडे ऍक्च्युली रणनीती काय असेल. लास्ट बॉलवर कुणाल तारेकर लोकल बॉय, मागच्या मॅचमध्ये अगदी निर्णायक क्षणाला मारलेला तो षटकार, तिथून झालेलं थोडंसं आस्किंग रन रेटमध्ये कमीपणा आला होता. त्यानंतर मोन्यानं फिरवलेला तो सामना, सगळ्या गोष्टी आहेत. बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग या संघाकडे, परंतु स्कोर सुद्धा आता मात्र तगडा आहे. आडवा बॅटनं यावेळेस मात्र एक्झिक्यूट केला हा फटका. स्क्वेअरिंगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. सिंगलच मेल ला जबाब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. या दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय मरासगेनं दाबा दिला त्या फक्त आणि फक्त 4 धावांचं हे षटक नक्कीच मी तर म्हणेन आयांश लेमन कोळके संघाला एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये घेऊन आलंय. 2 षटकांचा खेळ समाप्त, धाव फलकावर 1 गडी बाद 19. चोवीस बॉल आणि 65 धावांची गरज आहे. आता मात्र कुठेतरी पाठीमागचा जो षटक होता अजय मरासगेनं थोडंसं बॅकफुटवर ढकललं युबी स्पोर्ट्स अलिबागला, कारण या लढतीतील विजेता संघ आजच्या दिवसामधून क्वालिफायर होणार आहे. आणि 9000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सगळ्या आमच्या लाईव्ह व्ह्युअर्स मनपूर्वक स्वागत आहे. फ्रायगेट प्रीमियर लीग पर्व पहिलं रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मयूर वाघमारेकडे. तिसरं षटक हो, यावेळेस थोडासा ऍडजस्ट केला होता, पाठीमागे जाऊन खरं तर दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे, बॅकवर्ड पॉइंट सुद्धा आहे, थर्ड मार्क सुद्धा आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. 2 धावा तर प्राप्त झाल्यात. तिसऱ्यासाठी बराच दूर गेला होता कुणाल तारेकर खरं तर पॉपिंग क्रीजच्या, आणि त्याचमुळे तिथून परतणं फार कठीण होतं. या दुहेरी धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 21 या आकड्यावर. या ओव्हरमध्ये धावा काढाव्या लागतील, अन्यथा पुढच्या 3 ओव्हर्समध्ये आस्किंग रन रेट प्रचंड वाढणार आहे. 23 बॉल 63 धावा, आणि तोच कमी करावा लागेल या ओव्हरमध्ये काही झालं तरी. आणि दोनही फलंदाजांना मात्र खेळपट्टीवर सुद्धा चिकटून उभं राहावं लागेल. कुणाल तारेकर लोकल बॉय, पारगाव गावचाच खेळाडू आहे. मैदानाची 4ही कोपरे त्याला माहिती आहेत, परंतु इथे मात्र हा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये होता, परंतु नो मॅन्स लँड. शॉर्ट स्कोर लाईक कडे चेंडू सरकला होता, तिकडे मात्र बराच वेळ हवेमध्ये होता, त्यामुळे प्रॉपर कनेक्ट होताना दिसत नाहीयेत. आतापर्यंत आपण या इनिंगकडे विचार केला ना तर एक चौकार, सुरुवातीला एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी ज्यावेळेस सुरुवात केली होती आदर्श पाटीलने एक चौकार एक षटकार. आदर्शचा तो मी तर म्हणेन शॉर्ट सिलेक्शन, थोडंसं हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न त्याचा, आणि तो कुठेतरी अंगलट आलाय. तो जसा बाद झालाय ना तिथून थोडासा धावसंख्येला मात्र खीळ बसले जणू काही. श्रेयश कदम जीवनदान मिळाल्यानंतरचा श्रेयश कदम आता मात्र पाहायला प्रेक्षकांना आवडणार आहे. 5 बॉलमध्ये एकच धाव निघाले. इकडे सुद्धा कटकणाचा प्रयत्न वारंवार मयूर तेच करतोय, बाउन्स देतोय, चेंडूला उसळी देतोय, आणि खासियत आहे या खेळाडूची. आणि म्हणूनच अवघ्या कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये या खेळाडूनं मात्र यशाची सगळी शिखरं गाठली. गतवर्षी 2 4 व्हीलर कार ज्या खेळाडूला मात्र प्राप्त झालं. रॉयगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूच्या नावावरती कार आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्याचमुळे गतवर्षीचा हंगाम बॅटिंग असेल बॉलिंग असेल, मयूर वाघमारे
हे नाव नक्कीच रायगड क्रिकेटमध्ये मात्र आपल्याला प्रत्येक मैदानावर ऐकायला मिळालेत. आणि IS11 कोळके संघाचं कॅप्टन आहे, नेतृत्व करतोय, फार मोठी धूर आहे. काही झालं तरी दुसरा सामना जिंकून माझ्या संघाला मात्र क्वालिफाय करायचा आजच्या दिवसामध्ये. आणि हाच एकच ध्यास त्याच्या मनामध्ये सध्याच्या घडीला असणार आहे. आणखीन एक चेंडू थोडासा खाली राहिला, आकाश सुद्धा खाली वाकला होता. इकडे मात्र रन तर प्राप्त झाले जरूर, बाईचा इशारा पंचांचा येत असताना, परंतु श्रेयश कदम इकडे मात्र थोडासा अडखळत खेळतोय. सूर बसलेला नाहीये आणि सूर गवसाला जर उशीर झाला तर कदाचित हा सामना मात्र हातामधून जाईल. हा पहा, बॉल खाली राहिला होता, हे सरप्राइझिंग होतं थोडंसं, कारण मघासपासून चेंडू उसळताना आपण पाहिलेत, परंतु मयूर वाघमारे उसळवतो सुद्धा, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर खूपच खाली राहिला होता त्या तुलनेनं. आणि त्याचमुळे श्रेयसला अंदाज आला नव्हता. कुणाल तारेकर ऑन स्ट्राईक नाव, 84चं टार्गेट आहे. अलिबाग सध्याच्या घडीला थोडा स्ट्रगल करतोय. हो, पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालेलं नाहीये. एक फटके रबर बॉल मध्ये फार कठीण असतात. खरं तर हे खेळणं बऱ्याच वेळेला कधी कधी जोखमीचे ठरतात, कारण टेनिस बॉलला सर्रासपणे हे फटके खेळले जातात अनऑर्थोडॉक्स, परंतु रबर बॉलला अचानकपणे बॉल उसळला तर इंजुरी होण्याची शक्यता. कालच आपण पाहिलं टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा ऋषभ पंत थोडंसं रिव्हर्स खेळताना त्याला दुखापत झाली. आणि त्याचमुळे असे फटके बऱ्याच वेळेला थोडंसं जोखमीचे ठरू शकतात. 3 षटकारांना राहुल मात्र यांच्याकडून 2000. ओ, या वेळेस मात्र व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेला लॉंग ऑफ क्लिअर करणारा एक लाजवाब ऑफ ड्राईव्ह, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. तर अडखळत खेळत होता, परंतु हा षटकार नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स जरूर देईल युवी स्पोर्ट्सला, कारण श्रेयश कदमच्या बॅट मधून अखेरीस तो फटका आलाय. हा 6 धावा त्याचं मनोबल वाढवणार आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 30 धावा, म्हणजेच काय 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे. 54 रिक्वायर्ड नाव. त्यामुळे ही सरासरी आस्किंग रन रेट आता मात्र 18च्या सरासरीनं हा धावफलक पुढे पळवावा लागेल आणि ते करावं लागेल. परंतु हा षटकार जो आलाय श्रेयश कदमचा आणि हा सूर, हा फॉर्म जर पुढे चालू राहिला तर या धावा सुद्धा होऊ शकतील. आणि तेच पाहायचं आता. मात्र थोडंसं मित्रमंडळी सध्याच्या घडीला वर्चस्व जरूर आयन स्पोर्ट्स कोळके संघाचं वाटतंय या मॅचवर. दुसरा सामना आहे आणि इथून मात्र जिंकून सरळ आजच्या दिवसामध्ये मस्तपैकी आराम करण्याचा त्यांचा सुद्धा इरादा असेल. परंतु अलिबाग बराच दूरवरून खरं तर सगळेच खेळाडू अलिबागचे सुद्धा खेळण्यासाठी आलेत, त्यामुळे कुठेतरी दुसरा सामना जिंकून आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय हो त्यांची इच्छा असेल. सध्याच्या घडीला श्रेयश कदम, कुणाल तारेकर संघर्ष करतात. 3 ओव्हर्समध्ये बरोबर 54 धावांची गरज आहे. अजय बराजके सलग गोलंदाजी दिली जाते दोनही गोलंदाजांना. आडवा बॅटने यावेळेस मात्र हा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल प्राप्त होईल कुणाल तारेकरसाठी. लगातार 3 षटकारांना राऊंड मात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल कुणाल तारेकरसाठी. श्रेयश कदम 8 बॉल मध्ये 7. खरं तरी श्रेयसची आकडेवारी नाहीये, सुरुवातीला स्ट्रगल जरूर केला, परंतु आता मात्र पुढच्या चेंडूंमध्ये श्रेयसला मात्र आपली ती गुणवत्ता दाखवावी लागेल. परंतु अजयनं प्रभावित केलं. पाठीमागच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावांचं षटक टाकले या गोलंदाजानं. ओ, यावेळेस मात्र पाहूया फटका सजवलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. श्रेयश कदमच्या बॅट मधून निघणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्याचमुळे म्हणाला होतो जरी काही चेंडू डॉट खेळला असेल परंतु रिकव्हरी व्हायला वेळ लागणार नाहीये आणि ती क्षमता या खेळाडूमध्ये जरूर आहे. त्यामुळे सगळेजण शांत होते, अलिबागचे समर्थक सुद्धा शांत होते, कारण श्रेयस एक फटका चांगला त्याची वाट पाहत होते. तो जसा आला लगेचच दुसरा षटकार सुद्धा आलाय अजय बराजकेवर, ज्यानं फक्त 4 धावांचं षटक टाकलं होतं. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. इकडे मात्र बीट केलंय, चांगला अँगल क्रिएट केला होता अजय महाराजकेनं. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. बऱ्याच वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बराच लेग स्टंप किंवा मिडल स्टंपला तिथून ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल काढणं ही खासियत आहे या गोलंदाजाची आणि त्याच्यामध्ये चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अजयचं.
धावसंख्या झाली ती 37 रन्स. थोडासा चेंज ऑफ पेस होता, ड्राईव्ह केला यावेळेस मात्र पाहूया. क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता परंतु समोर साचलेलं पाणी आहे आणि त्याचमुळे थोडासा बॉलचा वेग मंदावला. अन्यथा बरोबर गॅप मध्ये सुद्धा होता, धावा मिळू शकल्या असत्या परंतु या गोष्टी घडतात. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये या गोष्टी, ही परिस्थिती, भौगोलिक जिओग्राफिकल कंडिशन सगळ्यांनाच सारख्या असतात. 2 धावा प्राप्त झाल्या, 39 वर जाऊन पोहोचला स्कोर. युवी स्पोर्ट्स अलिबागचा 14 बॉल मध्ये 45 धावांची गरज आहे. 45 रिक्वायर्ड नाउ, रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. आणि या चेहऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 9,000 पेक्षा जास्त प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. 10,000 प्लस आहेत आय थिंक. 11,000 लोक या सामन्याचा आनंद घेतात. प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. इकडे मात्र मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे येतोय. पहिली रन्स क्विक काढली होती परंतु थांबवलं श्रेयसनं. एकच धाव मिळते, सिंगल रन ओनली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 40 नाव, 40 धावा. परंतु कुणाल तारेकर आणि त्याला सुद्धा दोन्ही बाजूनी खरं तर टोलवाटोलवी करावी लागेल. आता हा चेंडू फार महत्वाचा असेल. इकडे 44 धावा आहेत. एखादा मोठा स्ट्रोक आला तर 2 ओव्हर्सला 38. या अगोदर या स्पर्धेमध्ये चेस झाला हा स्कोर, 2 ओव्हर 38 सुद्धा. आणि त्याचमुळे खरं तर या बॉलवर अजय मरासगे इकडे मात्र मोठा फटका खेळू देणार नाहीये हे त्याच्या डोक्यामध्ये असेल. परंतु कुणाल तारेकरकडे सुद्धा लक्ष असेल, कारण इकडे जर धावा आल्या नाहीत ना तर 2 ओव्हर्समध्ये हा धावफलक कदाचित 20च्या पुढे राहणार आहे स्किंग रन रेट. आणि त्याचमुळे थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. महत्वाचा चेंडू आहे मित्र म्हणेन. कुणाल तारेकर लोकल बॉय खेळण्यासाठी सज्ज. लेफ्ट मुहूर्त विकेटनं मरासगे तयार. आडवा बॅटने यावेळेस मात्र समोर फटका, त्यामुळे धावा जास्त मिळणार नाहीयेत. सिंगल तर मिळाली, थोडंसं मिसफील्ड जरूर झालं होतं परंतु एकच धाव येते. 3 षटकांचा खेळ समाप्त, 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर धावा लागल्या त्या 41 वर 1. 12 बॉल 43 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, स्पीडअप करत राहा. आय थिंक येलो बॉल सिलेक्शन आहे. तर 12 चेंडू आणि 43 धावा. लॉंग चेस आहे, थोडस कठीण आहे परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाहीये. त्यामुळे हे प्रयत्न मात्र दोनही टॉप ऑर्डर बॅटरला करावे लागतील. अजय मरासगेनं मित्रमंडळीने टाकलेलं दुसरं षटक आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 4च धावा आल्या होत्या. तेच कुठेतरी मित्रमंडळीने थोडंसं महाग, कारण पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. महाराष्ट्राचा बाजी रणजीपटू, मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून यांना संबोधलं जातं, मिस्टर YP योगेश पवार या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. 12 बॉल 43 धावांची गरज आहे. अभिषेक खातू 5वं षटक घेऊन फार निर्णायक षटक असेल. कुणाल तारेकर समोर आहे. 12 बॉल 43 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी करूया बरोबर अशी परिस्थिती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चांगला बॉल यावेळेस मात्र कट्टर गोलंदाजी मध्ये माहीर आहे खातू. आणि इथे मात्र यस धावचीच्या स्वरूपामध्ये बोहरा गमावला युबी स्पोर्ट्स अलिबागनं. कुणाल तारेकरला मैदान सोडावं लागेल. पहिलाच बॉल वर करत सांघिक कामगिरीच्या जोरावर ही सफलता. आता मात्र उर्वरित 11 बॉल 43 ची गरज. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मागचा सामना फिरवला होता या खेळाडूनं. अक्षय पाटील मोन्या. आणि हा खेळाडू काहीही करू शकतो आणि याची प्रचिती अनेक वेळेला अनेक मैदानामध्ये आपण सातत्यानं पाहिलंय. परंतु 11-43 जवळजवळ 400च्या स्ट्राईक रेटने खेळायचंय. प्रत्येक चेंडू मागे 4 धावा असं समीकरण सध्याच्या घडीला जोडलं गेलंय. आणि
हा सामना जिंकायचा म्हटला तर खडतर प्रयत्न करावे लागणार आहेत. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे सध्याच्या घडीला आयांश 11 कोळके संघ. पुढचे दोन्ही संघ आपण रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच जी असेल ती अक्षरा गोल्डी 11 MD खारकर प्रतिष्ठान. यावेळेस मात्र अडवा बॅटनं स्विंग केलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग मिड विकेट मधून बॉल सीमा पार. हवाई हल्ला श्रेयस कदमचा षटकार. श्रेयस कदम सध्याच्या घडीला लढतोय. हा षटकार आलाय अभिषेक खातूवर. 6 धाव्याने टीमची टोटल 47-47 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती तब्बल 37 धावांची. 37 रिक्वायर्ड. षटक फार महत्वाचं असेल. उर्वरित 4 बॉल हेच प्रहार सातत्याने करावे लागतील श्रेयस कदमला आस्किंग रन रेट कमी करण्यासाठी. 13 बॉल मध्ये 22 धावांची खेळी आतापर्यंत. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर बॉडी शॉट. लाजवाब फटका. श्रेयस कदमच्या बॅट मधून मॅच संपलेली नाहीये हेच दर्शवणारा, आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग षटकार. कौरव केलंय श्रेयस कदमनं आणि त्याच्या बॅट मधून निघणारा हा 4था षटकार निघालाय. सुरुवातीला आपण पाहिलं होतं त्याची आकडेवारी. पहिल्या 6-7 बॉल मध्ये फक्त एकच धाव होती आणि तो श्रेयस कदम आता मात्र फुल फॉर्म मध्ये पूर्ण टच मध्ये आलाय आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन हे टेन्शन स्पष्टपणे जाणवलंय या रेड आर्मीवर. कारण लगेचच 3-4 खेळाडू एकत्रित आले आणि त्यांनी सांगितलं आता मात्र अभिषेक खातूला क्रिकेटचं काही खरं नाहीये, कारण काही घडू शकतं. अशी अशक्यप्राय आव्हानं आजपर्यंत अनेक वेळेला समर्थपणे पेललेत ती याच श्रेयस कदमनं आणि तो जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही सांगता येण्यासारखं नाहीये. समोर सुद्धा मोन्या आहे. दोनही विस्फोटक खेळाडू सध्याच्या घडीला आणि या षटकारानं अर्धशतक सुद्धा धावफलकावर. 53 धावा कंप्लीट झाल्यात त्या अलिबाग संघाच्या. उर्वरित 31 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये. 9 बॉल आणि 31 धावा. आणि मागचे जर काही चेंडू पाहिले तर 6-7 बॉल मध्ये मागच्या 6-7 बॉल मध्ये 4 षटकार आलेत आणि हेच गणित जर राहिलं तर या 31 धावा सुद्धा मी तर म्हणेन फार मोठ्या नसतील श्रेयससाठी. हे आता मात्र प्रेशर थोडंसं अभिषेक खातूवर आहे. लगातार 2 षटकार अभिषेक खातूला पडलेत. पहिल्या बॉलवर सफलता मिळाली होती परंतु तदनंतर मात्र 2 षटकार पाहायला मिळालेत. 9 बॉल 31. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलवर मात्र चांगलाच खरपूस समाचार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. लगातारचा 3रा षटकार. श्रेयस कदम ऑन फायर नाव. इकडे चुकी केली मित्र बडेन अभिषेक खातूना. लगातार 3 षटकार आणि 18 धावा पटकन कमी झाल्यात आणि त्याचमुळे आता मात्र विजयाची स्वप्न UV स्पोर्ट्स अलिबागला पडू लागलेत. थोडंसं बॉडी लँग्वेज थोडीशी मगाशी डेपाळली होती. थोडेसे चेहरे अस्वस्थ झाले होते परंतु अचानकपणे पाहायला गेलं तरी नवसंजीवनी देणारे फटके पाहायला मिळालेत आणि त्याचमुळे एक वेगळा संचार आता मात्र प्रत्येकाच्याच मनामध्ये, अलिबागकरांच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारले आणि हे लक्ष आता मात्र 8 बॉल आणि 25 धावांचं. 8 बॉल 25 धावा असं समीकरण मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय आणि मागच्या 8 बॉल मध्ये 5 षटकार आलेत आणि त्याचमुळे हा खेळ जर असा सुरू राहिला तर नक्कीच पाहायला गेलं तर विजयाला गवसणी घालणं सोपं जाऊ शकेल. खातूचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर समोरून उसळला. थोडंसं अनएक्सपेक्टेड जरूर होतं. बाउन्स पाहायला मिळाला परंतु 1 रन त्या ठिकाणी प्राप्त झाले. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते. ती 60 या आकड्यावर 60 रन्स. 7 बॉल आणि 24 धावांची गरज आहे बरोबर. 24 रिक्वायर्ड नाव. रिमेनिंग 7. इक्वेशन आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र कॅप्टन अक्षय पाटील मोन्या. मागचा सामना जिंकून जरूर दिला होता या मोन्यानं आणि तेच करायचं आहे आणि हा खेळाडू सुद्धा तेवढाच विस्फोटक गणला जातो. 7 बॉल 24.
परंतु या बॉलवर बरंचसं भवितव्य अवलंबून असलेल्या मॅचचं होण्यासाठी हा बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कोणतीही धाव येत नाही. अभिषेक खातूचं कमबॅक पाहायला मिळालं आणि त्याचमुळे इथे मात्र आता शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 24 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन या मॅच मध्ये. आपण चेंडू टप्पा पडल्यानंतर पाण्यामधून बरोबर स्कीड झाला, थोडंसं वेगानं आला आणि थोडंसं बोन्या सुद्धा सरप्राईज झाला होता. लेजेंड क्रिकेटर नाना पवार चे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानानं व्यासपीठावर यावं. रायगड प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये प्रॉपर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम नाना, वेलकम. मंचावर येऊन आपण बसायचंय. 6 बॉल 24 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स बी रेडी. अक्षर अँड गोल्ड 11 एम डी खारकर प्रतिष्ठान उलवे नोड आणि आई 11 ओवे. उलवे नोड बॅटिंग करायची आहे. स्क्वॉड रेडी राहा. खेळाडू कक्षाकडे या. आई 11 ओवे संघ क्षेत्ररक्षण करणार आहे, त्यामुळं आई 11 ओवे संघ आपला स्क्वॉड रेडी करा. जशी मॅच संपेल लगेच मैदानामध्ये एंटर बा, ही विनंती असेल. खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका, कारण आज थोडंसं उशिरानं आपण चाललोय. त्यामुळं बी रेडी. टीम मॅनेजमेंट, कॅप्टन आपापले स्क्वॉड आपण रेडी करा, या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर जाऊया शेवटच्या षटकाकडे. गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय आतिश बात्रे. 6 बॉल 24 धावा. श्रेयश कदम इथे मात्र विजयी पताका फडकावणार का अलिबागसाठी, आणि त्याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 षटकार आपण पाहिलेत. 16 बॉल मध्ये 35 धावांची खेळी त्यानं सजवलंय. परंतु अलिबागला मात्र हा सामना जिंकून जल्लोषाची संधी मिळणार की आणखीन एक सामना त्यांना खेळावा लागणार, हे ठरवणारे हे षटक आहे. 6 बॉल 24 धावा. 4 षटकार. कोणता संघ शेवटचा सामना खेळणार आहे, थांबावं लागेल त्यांना. आजच्या दिवसासाठी थोडासा वेटिंग असणार आहे. आणि 12,500 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात. या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिलाच बॉल अतिशा, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर वळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन चॅलेंज केले. DRS घेण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू केला जाईल. तिसरे पंच कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. परंतु पाहूया तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून कोणता निर्णय तुमच्यापर्यंत येतोय. आणि सध्याच्या घडीला निर्धाव चेंडू खेळणं खरं तर या ओव्हरमध्ये थोडंसं कठीण ठरू शकतं अलिबागसाठी, आणि त्याचमुळे हा निर्णय सुद्धा फार महत्वाचा असणार आहे. अक्षय पाटील, श्रेयश कदम ही जोडी सध्याच्या घडीला आहे. परंतु 14,000 प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात, हा सामना पाहतात. कारण जसं जसं सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येतोय ना, शेवटच्या ओव्हरसाठी आणखीन प्रेक्षक जोडले जातात. कधी कधी शेवटच्या 2-3 बॉलमध्ये अजून प्रेक्षकांची भर पडत असते. हे नेहमीच प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते. परंतु 24 लाईव्ह इव्हेंट्स आपल्या मराठी माणसाचं हक्काचं यूट्यूब चॅनल आहे, आणि उद्या काही वर्षांमध्येच खरं तर 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा अगदी यशस्वीपणे तुमच्याच सगळ्यांच्या प्रेमानं ज्यांनी ओलांडलाय, आणि त्या सहकार्याची अपेक्षा आहे. इट्स अ वाईट बॉल कॉल फ्रॉम थर्ड अंपायर ऑल्सो. त्यामुळं इकडे हा व्हाईट बॉल कॉल, हा रिव्ह्यू इकडे मात्र गमावलाय. परंतु पंचांचं ग्राउंड अंपायरचे निर्णय मात्र बरोबर येतात. आज हे चित्र बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळालंय. खास करून अनेक रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिले. थोडं थांबायचं आहे. अनेक रिव्ह्यू सक्सेसफुल आणि अनसक्सेसफुल राहिलेत खेळाडूंचे, आणि त्याचमुळे मी अंपायरचं नक्कीच कौतुक करेन. तर जाऊया आता. मात्र समीकरण चेंज झाले. 6 बॉल 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 6 असं इक्वेशन. या मॅचकडे संपूर्णपणे रायगडकरांचं लक्ष लागलंय, आणि श्रेयसचा सुद्धा मोठा फॅन्स वर्ग आहे. त्याचे सुद्धा चाहता वर्ग नक्की श्रेयस कदमची बॅटिंग पाहण्यासाठी सुद्धा आला असेल. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मॅच हा सामना अगदी अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलाय. पहिलाच बॉल उडवला यावेळेस मात्र, परंतु बॉल आतमध्येच आहे. स्क्वेअर लेगला पडलाय. श्रेयस स्ट्राईक साठी जरूर जाईल, आणि ती स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. 2 धावा पूर्ण झाल्या. दुहेरी धावांचं योगदान, आणि या 2 धावांच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. शेवटचे 5 बॉल, आणि या 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 21 रिक्वायर्ड.
रिमेनिंग 5 सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हरचा कॉल दिला जाईल अंपायर्स कडून. त्याचमुळे या मॅच कडे लक्ष लागले. सुपर ओव्हर तर बघायला मिळणार नाहीये ना, हे सुद्धा प्रेक्षकांना सध्याच्या घडीला वाटत असेल. परंतु पाहूया पुढे काय लिहून ठेवलंय. परंतु क्रिकेटचा थरार मात्र अनुभवायला मिळतो या मॅचच्या निमित्तानं. हो, यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगानं पोहोचलाय खरा. इकडे मात्र जात असताना थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थांबवतोय. प्रतीक आय थिंक त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत मात्र रन्स कंप्लीट झाल्या त्या 2 दुहेरी धावांचं योगदान. परंतु या 2 धावांपेक्षा सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एखादा मोठा स्ट्रोक हवा आणि तो मोठा स्ट्रोक आला तरच कुठेतरी तो कॉन्फिडन्स बिल्टअप होणार आहे श्रेयसच्या मनामध्ये सुद्धा. पाठीमागच्या 2 बॉलमध्ये 5 धावा जरूर काढण्यात अलिबागनं, परंतु 4 बॉल 19 धावा आणि सामना जसं जसं पुढे चाललाय तसं तसं टेन्शन मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवर सुद्धा वाढत चाललंय. 4 बॉल 19 धावांची गरज आहे. आतिश मात्रे गोलंदाजी मार्कवर. ओ डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि श्रेयसच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. काय फटकेबाजी आहे आणि आता मात्र फक्त षटकार पाहायला मिळाले श्रेयस कदमच्या बॅट मधून आणि तो सांगतोय मी आहे अजूनही मैदानामध्ये. हे इक्वेशन मात्र थोडंसं कमी होत असताना फुल पैसा बसून मॅच, क्रिकेटचा थरार अनुभवाला मिळतोय आणि त्याचमुळे दोनही संघांचे पाठीराखे खरं तर चिंतेमध्ये आहेत. चिंताग्रस्त वातावरण दोन्ही संघाच्या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतंय. काही घडू शकतं या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष आहे श्रेयस कदम. 3-13 आता मात्र कोणाचे वाजणार हे सुद्धा पाहावं लागेल आणि थोडंसं टेन्शन आता मात्र या षटकारानंतर फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये सुद्धा आलंय. 3 बॉल 13 धावांची गरज आहे. आतिश मात्र तयार. श्रेयस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र थोडासा बीस झाला होता चेंडू. ती लॉंग स्टॉप केला होता. सिंगल मिळाले. दुसरा धाब्याचा कॉल आहे परंतु अशी रन घेता येणार नाहीये त्याचा पास सांगतात आणि त्याचमुळे इकडे बाईचा इशारा पंचांचा. एक जाव हिरमोड झाला असेल मित्रपणे, हिरमोड झाला असेल कारण श्रेयस कदमनं संपूर्णपणे एक हाती वर्चस्व ठेवलं. शेवटपर्यंत हा सामना जिवंत ठेवलाय आणि श्रेयस कदम आता मात्र मोन्याला तेच समजवत असेल की कुठेतरी या सिच्युएशनला मोन्या सुद्धा या गोष्टी करू शकतो. परंतु मोन्याला सुद्धा कुठेतरी वाटलं असेल श्रेयसकडे स्ट्राईक असती तर अजून बरं झालं असतं. मोन्यानं आजपर्यंत असं बऱ्याच वेळेला असे सामने 1 बॉल 6, 2 बॉल 12 कित्येक वेळेला जिंकून दिलेत. परंतु जो रिदम होता ना, जो टेम्पो पकडला होता ना श्रेयसनं आणि त्याचं नॉन स्ट्राईक एंडवर येणं हे कुठेतरी आता मात्र चुकचुकणारं असेल युबी स्पोर्ट्स अलिबागच्या समर्थकांना सुद्धा. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. मौन्याकडे आता मात्र संपूर्ण अलिबागकरांचं लक्ष लागलंय. अलिबाग क्रिकेट मधील एक लोकप्रिय खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आतिश मात्रेकडे सुद्धा नजर असेल. या बॉलवर षटकार आला तर शेवटच्या बॉल पर्यंत या सामन्याचं चित्र मात्र स्पष्ट राहील. परंतु काय घडणार, आतिश मात्रे सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळचा चेंडू लेग स्ट्रिक वर होता आणि इथे मात्र कनेक्ट झालाय. कदाचित आता म्हणत असेल त्या सोडला असता तर काहीतरी वेगळा डिसिजन पाहायला मिळू शकला असता, परंतु सुटकेचा निश्वास टाकलाय. आयांश 11 कोळके संघ मयूर वाघमारेच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सलग दुसरा सामना आता मात्र जिंकून आजच्या दिवसामधून क्वालिफाय होणार का याकडे आता मात्र लक्ष लागलंय आणि चित्र जवळजवळ स्पष्ट होत असताना 1 बॉल 11 धावांची गरज आहे. हो यावेळेस मात्र फटका षटकारानं मात्र श्रेयस कदम अर्धशतक पूर्ण करेल. थोडीशी निराशा त्याच्या मनामध्ये असेल परंतु अर्धशतकासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि आयांश 11 कोळके संघ आजच्या दिवसामधून क्वालिफायर होणारा पहिला संघ ठरलाय. वेल प्लेड गाईज. अभिनंदन आयांश 11 कोळके. हार्ड लक श्रेयस कदम. 21 बॉल 51 धावांची अर्धशतकी इनिंग संघाला मात्र खर तर विजयाकडे नेऊन जाणारी ठरली नाही. स्पष्ट निराशा त्याच्याही चेहऱ्यावर जाणवतोय परंतु सुपर्ब शो. अलिबागनं खूप चांगला खेळ केलाय. अजून एक संधी जरूर आहे अलिबागकर, त्यामुळे निराश होऊ नका कारण
एक वन साइड नाही, एक चांगला सामना रायगड प्रीमियर लीग मधला पाहायला मिळालाय आणि त्याचमुळे थोडासा निराश जरूर आहे अर्धशतकानंतर सुद्धा, परंतु वेल प्लेड श्रेयश. सुरुवातीला पाहिलं तर अडखळत खेळत होता, परंतु त्यानंतर जे कौरव केलं ना ते कमालीचं होतं. पहिल्या 7 बॉलमध्ये अवघी 1 धाव होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 14 बॉलमध्ये 50 धावा आल्या त्याच्या बॅटमधून. हे सोपं नव्हतं. तर आजच्या दिवसामधून क्वालिफायर झालाय. चला नेक्स्ट मॅच, लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्या. दरम्यान नुकतं ज्यांचं मंचावर आगमन झालं तोरईजन क्रिकेटर नाना पवार सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय नाना, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान